न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सातपूर जमीन हडप प्रकरण तापले, न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा। नाशिकच्या सातपूर परिसरातील जमीन हडप प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे। न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तक्रारदार सुनीता प्रभाकर दोंदे यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे। तर तुम्ही मला साथ द्या, माझी मदत करा आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या। माझे कुटुंब हे 40 वर्षापासून जमिनीवर त्यांचा कोणता हे नाही राहिलेला, कारण फक्त एक अर्जावरून का त्यांनी खरेदी घेतली नाही, कोणाला पैसे दिले नाही, कोणता मोबदला दिला नाही, काही त्यांनी दिलेलं नाही। पण जितेंद्र ठक्कर, कपिल लावठी यांनी पूर्ण जागा तयार केलेली। पण आता एवढंच आहे का त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे पण मी अर्ज टाकला, पण त्यांनी 8 दिवसाच्या आत त्यांनी दखल घेतली नाही। तर मी तिथं माझा आत्महत्या करून टाकेल। माझे कुटुंब खूप सत्वेले मी त्यांच्या ऑफिस समोर मी आत्महत्या करेन। मौजे सातपूर येथील अशोकनगर भागातील गट क्रमांक 492 आणि 493 संदर्भातील कथित बेकायदेशीर फेरफार प्रकरणात संबंधितांवर कारवाई होत नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे। भूमाफिया जितेंद्र ठक्कर, श्यामसुंदर लाहोटी व इतरांनी महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून 1980 मध्ये फेरफार नोंद क्रमांक 2935 आणि 2936 द्वारे 7/12 उतार्यावर बेकायदेशीररित्या नावे दाखल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात यापूर्वी सातपूर पोलीस ठाणे तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्तांकडेही तक्रार देण्यात आली असून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। मात्र जिल्हा प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे। फेरफार नोंदी तात्काळ रद्द करून मूळ स्थिती कायम करावी आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने तातडीने न्याय दिला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला असून या घटनेची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही तक्रारदारांनी म्हटले आहे। मी सुनीता प्रभाकर दोंदे, माझी जागा 493चा 1 हा सातपूर अशोकनगर येथे आहे। जितेंद्र मनोहर ठक्कर यांनी जागा बळकावली। 10 एकर जमीन आमची पूर्ण हडप केली। 19 पर्यंत आमचे नाव होते। 40 वर्षापासून आमच्याच ताब्यात आहे जमीन, अजून आमचे लोक तिथं राहते आहे। पण त्यांनी हडप करून ते नाव लावले एका नोंदीवरून, 2935च्या नोंदीवरून, तरी पण जिल्हा अधिकारी हे त्यांची वाली काही दखल घेतली नाही। म्हणून माझं हे प्रेस आणण्याचं कारण आहे। हा त्यांनी लावलेले नाव, ही 2935ची नोंद, 2935ची त्यांनी नावे लावलेली। जितेंद्र ठक्कर, कपिल लावठी यांनी दोघांनी 1 एकरला दोघांचे नावं लावलेली आणि बाकीच्या 8 एकरवर पण त्यांनी नावं लावलेली। प्लॉट करून विकले बिनखरेदीचे। आणि 62 मध्ये ही आमची वडीलपार्जीची जमीन आमच्या सर्वांच्या नावावर होती, तशीच कायमस्वरूपी राहावा अशी जिल्हाधिकाऱ्याकडे माझीवाली मागणी आहे। नाही त्यांनी हे केलं तर 8 दिवसाच्या आत मी त्यांच्या ऑफिस समोर येऊन मी स्वतःला आत्महत्या करीन, कारण माझ्या कुटुंबाला खूप त्रास झालेला आहे जिल्हा अधिकाऱ्याच्या। कारण मी वेळ त्यांना हे पाठवित होते अर्ज, पण त्यांनी माझ्या अर्जाचा काही दखल घेतलेलं नाही।